फ्रेंड्स, आज आपण येथे रसमलाई केक बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेले आहे. आता येथे आपण 4 ते 5 थेंब रसमलाई एसेन्स टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे येलो कलर पण टाकून घ्यायचे आहे. व त्यानंतर एक माप म्हणजे 1 टेबलस्पून रिफाइंड ऑइल टाकून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचे आहे. बॅटर तयार करत असताना पाणी थोडे थोडे टाकून बॅटर तयार करायचे आहे. आता आपण हे बॅटर तयार करत असताना आपण याला एका दिशेने फेटायचे आहे आणि त्यामध्ये लम्स राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हे बॅटर या टिनमध्ये टाकून घेऊयात. या टिनला मी पहिले तेल लावून ग्रीस करून घेतलेले आहे. त्यामध्ये बटर पेपर पण टाकून घेतलेले आहे. आणि मी हे 2 ते 3 वेळेस टॅप करून घेतले आहे आणि OTGमध्ये ठेवून दिले आहे. OTG 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतले होते आणि आता मी 20 मिनिटाचा टायमर लावलेला आहे. आता यामध्ये मी टूथपिक टाकून बघितले आहे. हे बघा क्लीन आले आहे. याचा अर्थ आपला बेस तयार आहे. आपला बेस थंड झाल्यानंतर त्याचे 3 लेयर कट करून घ्यायचे आहेत. आता आपले इथे 3 लेयर कट झालेले आहेत. आता इथे मी शुगर सिरपने सोक करून घेतले आहे व त्यावरती क्रीम टाकून घेतली आहे. ही क्रीम एकसारखी लावून घ्यायची आहे व त्यावरती रसमलाई क्रश टाकून घ्यायचे आहे. आता आपण क्रश टाकून एकसारखे पसरवून घ्यायचे आहे व त्यावरती दुसरी लेयर ठेवून घ्यायची आहे. दुसरी लेयर ठेवल्यावर त्यावरती आपण परत शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे. आपल्याला सेम प्रोसिजर करून घ्यायची आहे. शुगर सिरप टाकल्यानंतर त्यावरती परत क्रीम टाकून घ्यायची आहे आणि एकसारखे पसरवून घ्यायचे आहे व त्यावरती परत क्रश टाकून घ्यायचे आहे. आता या केकला आपण पूर्णपणे क्रम कोट करून घेतले आहे आणि आता आपण याला फायनल फिनिशिंग देणार आहोत. आता मी इथे क्रीममध्ये येलो कलर टाकून घेतलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच क्रीमने फायनल फिनिशिंग द्यायची आहे. आता याला फायनल फिनिशिंग झाल्यानंतर आपण स्क्रॅपर ओढून घेऊयात. आणि वरच्या साईडला पण आपण चांगली फिनिशिंग देऊन घेऊयात. आता हा केक आपल्याला आल्हाद उचलून बेसवरती ठेवून घ्यायचा आहे. आता आपण याला बदामाचे फ्लेक्स लावून घेऊयात. छान असे सर्व साईडने बदामचे फ्लेक्स लावून घ्यायचे आहे. आता यावरती आपण येलो कलरने डिझाईन काढून घ्यायची आहे. आपल्याला जी डिझाईन काढायची ती आपण काढू शकतो. व आता आपल्याला त्याच येलो क्रीमने बॉर्डर करून घ्यायची आहे.